नाम तुझे देवा नारायणा, फोडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना फोडण्याची ताकद, दगड पाण्यावर तरंगण्याची ताकद, राक्षसाच्या पोटी देवाचा निस्सीम भक्त जन्माला येण्याची ताकद या नामामध्ये आहे. म्हणून आपल्याला संतांच्या सहवासात येऊन ते नाम घ्यायचंय. त्याचंच नाव आहे भक्ती. नारायण 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 नाम घेत जन्माला आला. वडिलांनी पोटच्या गोळ्याला मारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, उंच कडेवर ढकलून दिलं. होलिका त्याची बहीण होती, तिला वरदान होतं जळणार नाही. तिच्या मांडीवर बसवलं, पेटून दिलं. ते वरदान कुठे गेलं. ती होलिका जळून खाक झाली. भक्त प्रल्हाद जसाच्या तसा सही सलामत नाग जिथे राहतात त्या नागाच्या खोलीमध्ये टाकून दिलं. पोटच्या पोराला मारण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. संतांचा सहवास आणि परमेश्वराचं नाम, त्यासाठी आपल्याला हात जोडून विनंती आहे की या आरतीमध्ये यायचं आणि ते नाम घ्यायचंय. कुठलं नाम? ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. हे नाम घ्यायचं. स्वप्नात सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार नाही करायचा. कोणाचं मन दुखेल असं बोलायचं नाही. कोणाला छळायचं नाही, दुबाडायचं नाही, फसवायचं नाही. एखादा प्रसंगात असेल तर मदतीला धावून जायचं. एवढंच पथ्य आहे. तुमच्या डोक्यावर 2-3 क्विंटल वजन टाकण्यासारखं वाटतंय का? सोपं आहे की नाही? अवघड आहे? जमेल की नाही आजी? जमू शकते ना? मग जमवायचंच आहे. आता थांबायचं नाही. एक मराठीमध्ये पिक्चर आला बघा, आता थांबायचं नाही. आता आजपासून आपण पण थांबायचं नाही. कारण आपला उद्धार आपल्याला करून घ्यायचा आहे. जरी परम सुगम परी जनासी झाला दुर्गम, काकी तयाचे चुकले वर्म संत संगमाकडे. आपलं वर्म चुकलं होतं, पण आज या सगळ्या जुन्या मंडळीच्या प्रयत्नाने आपण आपली गाडी योग्य ट्रॅकवर आली. आता आपण सर्व्हिसिंग सेंटरच्या सहवासात आलोय. आता आपल्या कितीही चुका झालेल्या असतील, कितीही आपण गुन्हे केले असतील, तरी आपल्याला सुधारण्याची संधी त्या भगवंताने पाठवली आहे. तो परमेश्वर आज जगद्गुरुशींच्या रूपामध्ये या आरतीच्या निमित्ताने आलाय. माझ्याही मनामध्ये असाच संदेह निर्माण झाला की ही आरतीची फोटो घरी का न्यायची? खरंच याच्यामध्ये ताकद असते का? हे तर आपल्यासारखे 2 डोळे, 2 हात, 2 पाय दिसतात. हे काय भव्य वस्त्र परिधान केलेले महाराज फसवे असतात. म्हणून मी आमच्या साहेबांना खूप कडाडून विरोध केला. कारण त्यांचे मित्र होते जिल्हा परिषदला शिक्षक, आणि ते यायचे 4 वाजले, शाळा सुटली की यायचे, दवाखान्यात बसायचे आणि म्हणायचे चला ना स्वामीजींच्या दर्शनाला जाऊया, चला ना स्वामीजींच्या दर्शनाला जाऊया. तेव्हा जगद्गुरुशी सद्गुरू होते. 2003 ची गोष्ट आहे. आणि माझी तळपायची आग मस्तकाला जायची. कारण राक्षसी प्रवृत्ती आपल्यात येते. बघा कुठं नेऊन ठेवतात. संतांचा सहवास किती महत्वाचा असतो. माझी तळपायची आग मस्तकाला जायची. देवाचं नाव घ्यायचं म्हटलं की मला असा राग यायचा, चिडचिड व्हायची. संतांचं किंवा महाराजाचं तर नाव घेतलं की मला तर मी खूप वाईट साईड बोलायची. पण गुरुदेवांच्या नावामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे. ज्यांच्या बद्दल एवढं खराब बोलले होते, आज त्यांचाच महिमा वर्णन करण्यासाठी त्यांच्या चरणाजवळ जातात. हा संतांच्या सहवासाचा परिणाम आहे. कितीही आपण खटारे भंगारे असू देत, तिथे गेल्यानंतर आपली क्लिनिंग वॉशिंग होणार आणि आपण 1 पीस मार्बल होणार म्हणजे होणार. आरतीची प्रतिमा घरी घेऊन जाण्याचा योग आला. तत्पूर्वी सांगते, ते गुरुजी रोज यायचे. गबाळे सर म्हणून नाव आहे. आणि चला चला म्हणायचे. आमच्या घरी भांडणं व्हायला लागली. मी म्हटलं जायचं नाही अजिबात. असली महाराज भोंदू असतात, फसवेगिरी करतात. आणि एक दिवस उजाडला, गुरुजी आले कार घेऊन आणि चला डॉक्टर साहेब. घातलं गाडी, त्यांनी घेऊन गेले. मी त्यांना बजावून सांगितलं चाललात, पण बघा तिकडून फोटो जर आणला, जपमाळ आणली, अष्टगंध आणलं, कवच आणलं, अगरबत्ती, पायघडी असलं काही आणलं तर बघा माझ्या एवढं वाईट कोणी नाही. आपल्याला तर भांडण करायला काही लागतं का? आपण तर पटायचंच असतं, हो की नाही? एक पाऊल पुढे, गृहमंत्री आपणच. आय एम द बॉस. आपल्या घरचे बॉस आपणच, हो की नाही? आणि मग बरोबर ज्या ज्या गोष्टी नाही सांगितल्या त्या सगळ्या घेऊन आल्या. गुरुदेवांचा फोटो आणला,
जपमाळ आणली, कवच आणलं, अष्टगंध आणलं, पायघडी आणली, आसन आणलं, अगरबत्ती आणली आणि आले संध्याकाळी. मग भांडणं होणार की नाही हो? होणार ना. परत कल्याणाची भांडणं झाली, भरपूर भांडणं झाली. 1-2 दिवस साहेबांनी त्या साहित्याला हातच नाही लावला. एक दिवस मग असं सकाळी लवकर पहाटे उठून घरामध्ये जगद्गुरुशींची प्रतिमा विराजमान केली आणि एक अध्याय वाचून 11 माळीचा जप करून दवाखान्यात निघून गेले. मी नंतर उठून बघते तर काय प्रतिमा मांडलेली आहे, पूजा झालेली आहे. बघा फोटो मध्ये सुद्धा किती ताकद असते. माझ्या मनामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. मांडली ना, असू दे, ठीक आहे, पूजा काय आपण करायची नाही, करत असते. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. 4थ्या दिवशी मला सुद्धा वाटलं, त्यावेळी नरेंद्र महाराज लीलामृत होते. आता श्री लीलामृत वाचतो आपण. नरेंद्र महाराज लीलामृत काढलं आणि एक अध्याय वाचला. गुरुदेवांच्या काय लीला वर्णन केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे म्हणून तो ग्रंथ आपण आता बंद केलेला आहे. काय लीला वर्णन केल्या आहेत, त्या लीला ज्या वर्णन केल्या, ज्यांना अनुभव आले, ज्यांना प्रचिती आली, ती लोक आज सुद्धा नानीज मध्ये जिवंत आहे. पण आपले कायदा पुढे आपले हात टेकलेले आहेत म्हणून गुरुदेवाने सांगितलं आता तो ग्रंथ नाही वाचायचा. निर्गुण रूपामध्ये तो परमेश्वर येऊ शकत नाही. आपल्याला आला तरी त्याची भाषा कळत नाही म्हणून सगुण रूप घेतलंय. गुरु बंधू भगिनींनो, आपण आपली दृष्टी उघडायची आहे. व्यक्ती म्हणून बघणार 1001% फसणार आणि शक्ती म्हणून बघणार तर अनुभव आल्याशिवाय राहणार. व्यक्ती म्हणून बघत होते, फसत गेले. ज्यावेळेस प्रतिमा घरामध्ये मांडली तर कशी शक्ती कार्यरत झाली माहित नाही. मला पण वाटायला लागलं आपण जप करावा, अध्याय वाचावा. मी पण हळूहळू भक्तीला लागले. अवघ्या 15 दिवसामध्ये आम्हाला आलेला अनुभव म्हणजे आमच्या बँकेचं कर्ज होतं. मी भरपूर वेळा हा उदाहरण माझा सांगितलेलं आहे आणि बँकेचे लोक येत होते, त्रास देत होते. आता आमची प्रॉपर्टी हडप करणार या गोष्टीपर्यंत आले होते. पण जगद्गुरुशीची ती प्रतिमा घरामध्ये त्यांची शक्ती कार्यरत झाली. त्यांची भक्ती करायला लागलो. ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः जप करायला लागलो. एक अध्याय वाचायला लागलो. काय ती शक्ती कार्यरत झाली, काय त्या भक्तीमध्ये महात्म्य आहे, काय त्या भक्तीमध्ये शक्ती आहे. तेच बँकेचे अधिकारी आले आणि सांगितलं मार्च एंड आहे, नवीन ऑफर घेऊन तुमच्यासाठी आलोय. गुरुदेवाने ती ऑफर देव भावाचा भुकेला इथून हाक मारली पाहिजे. फक्त मनी नाही भाव मने दिवा मला पाव, मनी नाही भाव मने दिवा मला
मालमत्तेच हे करतो, व्यापार करतो किंवा देवाला काहीतरी द्यायला बघतो. देव त्याचा भुकेला नाहीये, तो भावाचा भुकेला आहे. म्हणून त्याला भाव अंतकरणातून हाक पाहिजे. बस तीच करायची, ती पहिली पायरी आज तुमची तीच आहे. अंतकरणातून ओम नरेंद्रनाथाय नमः एवढंच म्हणायचं आणि इथे यायचं. पण या आरतीला आलं पाहिजे का? माझा अनुभव सांगणार आहे मी तुम्हाला. घरातून नाही, आज गुरुदेव आपल्यासाठी आलेत ना. नानीस कुठे आहे? किती दूर आहे हो नानीस? तिथून इथं आलेत, पण आपल्याला आपल्या घरातून इथे नाही नव्हत का? मग आपल्या कुठल्या तरी मर्यादा आपल्याला आडवं यायला नकोत ना. नाही बाई आम्ही निघतच नाही घराबाहेर, नको, असं कसं चालायचं? देव आलाय आपल्या दारापर्यंत, गंगा वाहत आली आहे. आता हात धुवायचे की खरकटे घेऊन जायचे हे आता आपण ज्याचं त्यांनी ठरवायचंय. परत एकदा मी अलर्ट करते की 83,99,999 मध्ये जायचं, त्या दरीमध्ये, त्या खोल दरीमध्ये पडायचे की आता आलोय वरती वरती वरती, तरुण निघून जायचंय. हे आपण ठरवावं, कारण तुम्ही सगळे बुद्धिमान प्राणी आहात. आणि मग बँकेचे अधिकारी आले स्पेशल ऑफर घेऊन. 1,80,000 रुपयाचं कर्ज थकीत होतं. एवढा त्रास दिला आता लांबवत नाही गोष्ट. पण आले आणि सांगतात वन टाइम सेटलमेंट करतो. आकडा ऐकला तर इथे चक्कर येतात. मगाशी त्या दादाला आली ना. आता बरं आहे ना तो? बरं आहे ना? 1,80,000 रुपये कुठे? आणि ऑफर काय पाठवली या देवाने? काय दिलं होतं? काय दिलं होतं या देवाला? फक्त 8 ते 10 दिवसाची ती भक्ती आणि तो फोटो गुरुदेवांचा घरामध्ये आणला. काय ती शक्ती कार्यरत झाली. ते नाही जमणार? आणि काय ऑफर? 1,80,000 रुपये कुठे? आणि काय म्हणतात अधिकारी? फक्त 23,000 रुपये भरा. आवाज थोडं कमी करा. 23,000 रुपये भरा. ते पण कधी? आम्ही 10 दिवसानंतर येऊ. बघा अजून काय दिलं पाहिजे या देवाने? अजून काय द्यावं? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम गुरुवे, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम गुरुवे, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आपण करणारे कोणीच नाही हो. तेच अधिकारी एवढं बोलले होते जेव्हा जगद्गुरुश्री आमच्या आयुष्यात नव्हते, जेव्हा जगद्गुरुश्रीचा फोटो आमच्या घरात नव्हता, जेव्हा आम्ही ओम नरेंद्रनाथाय नमः ही भक्ती करत नव्हतो. पण ही भक्ती सुरू झाली, फोटो घरात आला आणि काय ते परिवर्तन. आपण सगळे सुखाचे भुकेले आहोत ना. मग मला विश्वास वाटायला लागला. 10 दिवसानंतर 23,000 रुपये भरलो, लोन क्लिअर झालं. गावामध्ये अशीच आरती सुरू झाली. आरतीचा फोटो घरामध्ये आणला आणि काय तो अनुभव. मुलगी समोर बसलेली आहे टीव्ही बघत. असा गुरुदेवांचा फोटो मांडला, बाजूला टीव्ही मांडलेला. धो 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 पाऊस सुरू झाला. सरकारी दवाखान्याचे क्वार्टर छत गळायला लागलं. एवढे मोठे मोठे दगड धोंडे खाली पडायला लागले. बेडरूम, किचन रूम, हॉल, इकडे तिकडे सगळीकडे एवढे मोठे मोठे दगड पडले. निर्जीव टीव्ही आरती मध्ये नेत होतो ना, निर्जीव टीव्ही. गुरुदेवांची प्रतिमा, मुलगी 7-8 वर्षाची. 3 जागा सोडून बाकी सगळीकडे एवढे मोठे मोठे दगड धोंडे कोसळले. मला सांगा या फोटो मध्ये जर गुरुदेवांची शक्ती नाही तर ती मुलगी वाचली असती का? ते दगड, ते 3 जागा सोडून बाकी सगळीकडे कसे पडले आणि मुलगी आणि टीव्ही आणि फोटो सही सलामत कसा राहिला या डोळ्याने दिसत नाही भाविको. कारण तेवढी दृष्टी आपली विकसित झाली नाही. म्हणून आज एकच करूया, जास्त खोलात शिरायला नको. आरतीला यायचं, हाजरी लावायची, डोळ्याची उघडझाप करायची, आधार कार्ड द्यायचं, जनगणना करायला लावायची
आणि दर आठवड्याला हजेरी लावायची, जेणेकरून अवघ्या 17 आठवड्यात दिव्य असा संत संघ मिळणार आणि गोस्वामी संत तुळशीदास महाराजांनी रचलेला प्रभू श्री रामचंद्राचं रामचरित मानस ग्रंथ तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. ही आरती जर तुम्ही बरोबर 16 आठवडे केली तर 17व्या आठवड्याला संत संघ मिळणार. कारण या सद्गुरूंचा, या संतांचा महिमानी जर किती वर्णन करायचं ठरवलं ना, अपुरं आहे. शास्त्र श्रुती वेदाने नेती म्हटलंय, तर मी तर काय, माझं तर काय क्षमता नाहीये. गोस्वामी संत कबीरदास जी महाराज म्हणतात, 3 लोक 9 खंड में गुरु से बडा न कोई. काय म्हणतात बघा, आपण आता सांगतेकडे चाललोय. 3 लोक 9 खंड में गुरु से बडा न कोई, करता करे न कर सके, गुरु करे सो होय. म्हणून राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम. कृष्ण सांदेपणी गुरु केला, अव सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चाले तयापाशी, ज्ञान बळे वैभवाशी तृण तुच्छ केले. म्हणून काय कर, श्री गुरूंच्या पायी ठेवी तू विश्वास, दासाचा तू दास होई त्याचा. राम कोण होता? परब्रह्म. वशिष्ठ मुनींना का शरण गेले? सांगितलं, 2 हात 2 पाय 2 डोळे माणसाच्या जन्मात आल्यानंतर गुरु केल्याशिवाय. चिल्लर पाटील 10 मिनिटं शांत करा. तर पाय नाहीये. म्हणून नामदेव महाराजांना गुरु करणं मान्य नव्हते. विठ्ठलाला हृदयात ठेवलं होतं. नामदेव महाराज कीर्तन करताना भगवान विठ्ठल घाम पुसायला यायचे. मी 5 वर्षाचा आहे, माझ्या हातून देव खीर खातो, मला गुरुकडे जायची काय गरज आहे? काय अहंकार आला नामदेव महाराजाला. विठ्ठलाने सांगितलं, नाही असं नाही चालणार, गुरु केलेच पाहिजे. त्याच नामदेव महाराजाने तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी प्रापंचिक संशय घेणाऱ्या जीवाला सांगितलं, व्यक्ती म्हणून बघू नको, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जयास वाटे देव पाहावा, त्याने सद्गुरु करावा, सद्गुरुन देवादिदेव पावी देत नाही. ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माऊली, भगवान विष्णूचं ते रूप काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता धरलो सद्गुरु कृपे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. देव गुरु पासी आहे, वारंवार सांगू काय. वारंवार सांगावंच लागतं आपल्याला. आपली बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते ना, मग चार्जिंग लावावं लागते. म्हणून तालुका कमिटी अशी प्रवचनाचे कार्यक्रम लावत असतात. म्हणून काय करायचंय, सब धरती कागज करू लेखनी वनराय. संत कबीरजी काय म्हणतात बघा, सब धरती कागज करू लेखनी वनराय, 7 समुंदर की मसी करू गुरु गुण लिखान जाय. या धरती मातेचा मी कागज बनवला, ही धरती मातेचा कागज बनवला. या धरती मातेवर जेवढे वृक्ष आहेत ना, म्हणजे झाड पेड़ आहेत ना, त्याचं पेन बनवला. 7 समुद्राची शाही केली आणि गुरूंचा महिमा वर्णन करायला बसलो. नेती नेती म्हटलेलं आहे. म्हणून आज आपल्या सर्वांना एकच विनंती करते की आपल्यासाठी आजचा हा दिवस खूप पुण्य घेऊन आलाय, भाग्याचा उदय आहे. आपण आता दर गुरुवारीच ना, आज रविवार आहे, पुढच्या गुरुवारपासून टाइम इथे दर गुरुवारी रात्री 8 वाजता काम काज सगळं शेतीचं झालं, पोटोबा झाला की विठोबाकडे यायचं आणि थेट नानी झूम लाईव्ह आरती चालू होणार आहे. लाईव्ह जगद्गुरु श्री त्यांचे प्रवचनकार, नानीचं दर्शन होणार. गुरुमाऊली खरोखर अमूल्य असं मार्गदर्शन करणार. आपल्याला संसारात काय अडचणी पडतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय अडचणी पडतात, नवऱ्यासोबत भांडण कसं करायचं हे सांगणार आहे. दिवस वाटून देणार आहे बरं का. म्हणून महिला वर्गाने आवर्जून यायचंय. आपल्या नवऱ्यासोबत भांडायचंय ना, भांडायचं की नाही बोला ना, तुम्ही बोलतच नाही भांडायचं, प्रेमाचं भांडण करूया. सोमवार मंगळवार दिवस वाटून देतात, मग भांडायचं. जीवन जगताना कसं जगावं, जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात कसं करावं, आपला संसार सुखाचा कसा करून घ्यावा, आपल्या मुलाबाळावर योग्य संस्कार कसे करावेत, येणारा काळ किती गहन आहे, किती वाईट आहे,
आपल्या मुलाबाळांना कसं घडवावं, त्यांना योग्य संस्कार कसे करावे, महिलांनी कसं जगावं, आपले गुरुबंधूंनी व्यसनाच्या आहारी का जाऊ नये. देवाने एक एक अवयव लाख मोलाचे दिले, कोटी कोटी रुपये घेऊन गेलो तरी किडनी, लिव्हर, फुफ्फुस, हृदय भेटत नाही. आणि आपण दारू पिऊन, बिडी पिऊन, तंबाखू खाऊन ते अवयव खराब करतो आणि आजाराला म्हणतो ये ये ये, माझं शरीर आहे तंदुरुस्त, फिट अँड फाईन, ये आणि माझ्या शरीरामध्ये प्रवेश कर आणि माझ्या शरीराचा नाश कर. म्हणून मी दारू पितो, व्यसन करतो, बिडी पितो, तंबाखू खातो. हे व्यसनाच्या आहारी आपण का जाऊ नये. एकदा दवाखाना लागला तर किती अमाप खर्च येतो. या सगळ्या गोष्टी आपण जीवन जगताना आपल्याला कळत नाही, ते गुरुदेव आपल्याला शिकवणार आहेत. ही कार्यशाळा आहे, जीवन जगण्याची कार्यशाळा आहे. आणि आपल्यामधले विकार हळूहळू कमी करून आपल्यामधला माणूस की धर्म जागृत करणार आहेत. आणि आपल्यामधलाच देव कसा त्या देवत्व पदापर्यंत आपल्याला पोहोचवणार आहेत. म्हणून आपण या आरतीमध्ये यावं, हाजरी लावावी. आपण कोणी व्यावसायिक असतात, कोणी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक असतात, तर आपलं प्रोफेशन यात आड येऊ नये असं मला वाटतं. कारण मी बढाई नाही करत, पण माझ्याकडे बघून तरी आपण यावं. कारण बघा, आता मी माझा दवाखाना बंद केलेला आहे का, तर सेवेला वेळ भेटत नाही. सरकारी नोकरी आहे तर आता स्पीकर मध्ये सांगता येत नाही, तिकडे ते देऊन मॅनेज करत असते मी, का तर सेवेला वेळ भेटावा. यात बढाई नाहीये. कृपया कदाचित हे मी माझ्या तोंडाने मोठेपणा करून घेतला असेल तर गुरुदेवाने मला माफ करावं. पण सांगायचं एवढंच आहे की आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये काही मर्यादा असतात, किंवा नाही जायचं मंदिरावर, किंवा बाहेर नाही पडायचं वगैरे वगैरे थोडंफार असतं इकडे. मी पण एक ग्रामीण भागातलीच आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की गुरुदेव आज नाणीजून आले. गुरुमाऊली कोण आहेत हे आपण आपल्या डोळ्याने आता जाणून नाही शकत. ते गुरु आहेत, सद्गुरु आहेत, धर्मगुरु आहेत, जगद्गुरु आहेत, परात्पर गुरु आहेत. तुम्ही अनुभव घेऊन बघा. आरतीला या, कुठल्याही मर्यादा पाळू नका. एक अर्ध्या तासाचा वेळ काढा, आरतीमध्ये या, हजरी लावा आणि आपल्या जन्माचं कल्याण करून घ्यावं. आणि आपल्या सर्वांच्या मनाला, बुद्धीला या भक्तीचा छंद लागावा. गुरुदेवांच्या सेवेचा, आरतीचा, या दानाचा, पुण्य कमवण्याचा हा छंद लागावा. कारण हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. म्हणून एवढीच प्रार्थना तुमच्यासाठी करते आणि सगळ्यांना विनंती करते की आपण आपल्या जागेवरती उठून उभं राहा. एक छोटंसं गजर घेऊ आणि मग प्रवचनाची सांगता करूया.
तिचा नागा मागडला बाई तुझ्या गव्हाची बसली मठाला पावली भोया भरताला बसली मठाला पावली भोया भरताला बसली मठाला पावली भोया भरताला गरीब बाई पावली माझी पावली बनाला घेऊन कपाळी अष्टगंध लावणी हाती धर्मदंड घेऊन कपाळी अष्टगंध लावणी रूप तुमचा जगद्गुरु लई मनवान रूप तुमचा जगद्गुरु मी सुरुवातीला म्हटलं नाही वी आर द ग्रेट जन्मजन्मीची पुण्याई आहे आपण साधे सुधे नाहीये आणि भगवान बालाजी व्यंकटरमणा आजी एक दोन मिनिटं तिरुपती भगवानचं मंदिर आपल्या जुक्कलला तेलंगणा पीठा अंतर्गत होणार आहे आणि त्या पीठाला आपल्या तालुक्याला आता जोडलेलं आहे देगलूर बिलोली आणि मुखेड असे ते 3 तालुके मिळून दक्षिण नांदेड जिल्हा असं आपला तो जिल्हा आपल्या पीठाला जोडलेला आहे आणि आपल्या या पीठावर दर शुक्रवारी पालखी असते आपल्यापैकी कोणाला काही अडचणी असतील आपण तिथे पालखीला जाऊन नवस करू शकता पालखी मंदिरातून बाहेर पडताना आपण आपलं नाव गाव पत्ता सांगून नवस बोलायचा की मी नवसाच्या 7 पालख्या करेन 11 करेन असं आणि जगद्गुरु माऊली माझी ही अडचण आहे ती दूर होऊ द्या पालखीला जायचं नवस करायचा पालखीच्या 5 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या प्रसाद घ्यायचा आरती करायची मग घरी यायचं बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती गुरुमाऊलीने तिथे सोडलेली आहे आणि आपल्या बिलोली तालुक्यातून जवळपास 70 ते 80 लोक आता पायी दिंडीला चालत जाणार आहेत त्यांना आपण धाम यात्री म्हणतो धाम का म्हणतो तर आपल्या दक्षिणेकडचं नानीज हे छोटंसं गाव होतं तुमच्या कोल्हापूर एवढंच गाव पण संतांच्या सहवासात येऊन तीर्थ बनलं बघा किती महिमा असतो तीर्थ बनलं नुसतं तीर्थ नाही नानीज धाम बनलं तीर्थक्षेत्र नानीज धाम एक पीठ बनलेलं आहे तर त्या नानीजला गुरुमाऊलींच्या पादुका आपल्या पीठावरच्या घेऊन आपण आता चालत 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 जाणार 21 ऑक्टोबर 2025 म्हणजे गुरुमाऊलींच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथे पोहोचणार आणि इथून सप्टेंबर मध्ये मला वाटतं 25 सप्टेंबरला निघणार 27 सप्टेंबरला आपल्या पीठावरून निघणार तर आपला तालुका आता पीठाला जोडलेला आहे आपण वारंवार गुरुमाऊली 3-3 महिन्याला येतात तेव्हा येऊ शकता पालखीला जाऊ शकता सेवा येते आपल्याला त्या सेवेला जाऊ शकता कारण सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखाशी हरी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी देवाने सुद्धा गुरूंच्या दरबारात सेवा केलेली आहे भगवान श्रीकृष्णाने संत एकनाथ महाराजांच्या दरबारात 12 वर्षे पाणी भरायची सेवा केली म्हणून आपण सेवेला पण महत्व द्यावं या आरतीला तर आपल्याला यायचंच आहे पण बघा श्रावण महिना आहे आपली श्रद्धा असते आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आपण दान देतो पुण्य कमवतो आपण पारायण करतो तीर्थाला जातो हो की नाही तर आपल्यापैकी कोणाला जर दान द्यायची इच्छा असेल तर आपण पायी दिंडीमध्ये जे लोक चालत जाणार आहेत त्यांना 2 वेळचा नाश्ता
चहा, राहण्याची खाण्याची सोय सगळी आपल्या पीठाकडून मोफत असते. त्या दिंडीमध्ये चालणाऱ्या व्यक्तीकडून आपण एकही रुपया घेत नाही, म्हणून त्यांची सोय करण्यासाठी कोटीच खर्च येतो. म्हणून आपण आपल्यापैकी ज्यांना इच्छा असेल, जबरदस्ती नाही, ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे पावती करायची आहे. आपण पैसे दिल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला आपल्या मोबाईल मध्ये पावती येते. आपल्या संप्रदायात एकही रुपयाची अफरातफर होत नाही. एवढे पारदर्शकता गुरुदेवाने ठेवलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करते. इथे आपले पानकर काका पण आलेले आहेत, ते निरीक्षक आहेत निजामाबादचे. बोडके भाऊ पण जिल्हा कमिटीवर आहे ना, देणगी प्रमुख आहेत. पदाधिकारी आहेत, नागेश दादा आहे, बुधवार सरपंच तालुका कमिटीवर आहे. हे सगळे एवढं सुंदर आता आपल्याला भजनामध्ये मंत्रमुग्ध केलेलं भजनी मंडळ, सगळी जुनी लोक आलेली आहेत. कोणाकडे पण आपण पावती करू शकता, तालुका कमिटीतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे. पावती केल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला आपल्या मोबाईल मध्ये पावती येते. तर श्रावण महिना आहे, पवित्र महिना आहे. दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. दानामुळे आपल्या धनाची शुद्धता होते. आणि आपण किती जर कोंडी लावून ठेवलो ना, मग इन्कम टॅक्सची धाड पडते. दयाने भजन म्हटलंच नाही सुंदर. दान करूया, कारण त्या दानामुळे आपल्या धनाची शुद्धता होते. आपण सत्पुरुषांच्या सहवासात आवळ्या एवढं दिले ना, तर भोपळा एवढं आपल्याला वापस मिळतं. गुरुमाऊली ठेवून देत नाही. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण या पायी दिंडीसाठी आपल्या मनाने, कारण अन्नदानाला किती महत्व आहे. आणि चालत जाणाऱ्या लोकांच्या मुखामध्ये आपल्या घरातून काहीतरी पडणार आहे. आपण घरामध्ये रोज 1000 लोकांना जेव घालू शकतो का? तिथं 2-3 हजार लोकांना रोज जेव घालायचे आपल्याला. म्हणून आपण अन्नदानासाठी पावती करावी. किती करा, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे. देवाने दिले ना, करून बघा, कमी नाही पडणार. आणि आपण पालखीला पण जावं, सेवेला जेव्हा बोलवतात तेव्हा सेवेला जावं, कारण संसार तर शेवटच्या क्षणापर्यंत सुटणार नाही आपल्याला, हो की नाही? मग ही सेवा साधना करून आपली आचरण शुद्धी करूया. आणि आपल्यामधला माणूस, आपल्यामधला देवत्व कसा जागृत करता येईल ते गुरुदेवांच्या सहवासात जाऊन हे सर्व करून आपल्या जन्माचं सार्थक करूया. गुरुमाऊली यासाठी तुम्हाला सुबुद्धी देवत, दानासाठी, सेवेसाठी, भक्तीसाठी आपलं मन त्यांच्या चरणी रमावं, एवढीच आजच्या दिवशी प्रार्थना करते. बोलण्याच्या ओघात ते चुकलं तर ते माझ्या वाणीचा दोष होता, ते मला परत करा. जे चांगलं वाटलं ते गुरुदेवांचं होतं, ते गुरुमाऊलींनी तुमच्यासाठी दिलेली ती शिदोरी होती. आपण सर्व जुनी मंडळी मला वेळोवेळी सेवेची संधी देतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे, भजनी मंडळाचे आणि आपल्या सगळ्यांचेच आभार मानून मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. माझी यावेळी नाही मी बोलत, बोलविता धनी सद्गुरु माऊली. माझ्या सद्गुरूंचा आगाध महिमा कैसा वर्णू शके दीन मी. वर्णाया जेथे श्रुती शेष थकले, तेथे मती मंद मी, तेथे मती मंद मी. परमपूज्य कानिनाथ महाराज